नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तर यामध्ये पाक वगैरे आपण अजिबात बनवणार नाहीत, अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू आज आपण बनवणार आहोत। तर अतिशय कमी मेहनतीमध्ये, कमी साहित्यामध्ये आणि अजिबात बिघडणार नाही, तोंडात टाकल्या विरघळतील असे हे लाडू आहेत। तर यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ आहे, थोडंसं वेलची पावडर आहे। तर सर्वात आधी काय करायचं, आपल्याला आता हे तीळ जे आहेत हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही गुळाचं थोडंसं प्रमाण कमी जास्त करू शकता, शेंगदाण्याचं प्रमाण देखील थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। सर्वात आधी आता शेंगादाणे आपण पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत। छान खरपूस रंग येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। काय होतं माहिती आहे का मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण तिळाचे लाडू करताना पाक बनवतो, पण कधी पाक खूप ढिल्ला राहतो किंवा कधी खूप कडक होतो। ढिल्ला झाला तर लाडू लूज आणि वातड होतात किंवा चिवट होतात, आणि पाक जर जास्ती कडक झाला तर लाडू देखील एवढे कडक होतात की आपण त्याला खाऊ शकत नाही। तर हे बिनपाकाचे आज आपण लाडू बनवत आहोत। शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत। आता त्याच पॅनमध्ये 1 वाटी तीळ घालून घेतलेले आहेत। लो टू मीडियम हीटवर तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचेत, म्हणजे त्याला कडवट वास येत नाही आणि खायला खमंग असे लाडू लागतात। तर आता मस्तपैकी आपण हे तीळ भाजून घेऊयात। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, हाय फ्लेमवर तीळ कधीही भाजायचे नाहीत। छान मस्त खमंग होईपर्यंत तीळ भाजून घेतले। जेवढे तीळ छान भाजले जातात, लाडू देखील खायला तेवढेच टेस्टी लागतात। तर आता आपण हे तीळ भाजून घेऊयात। तर मैत्रिणींनो, तुम्ही तिळगुळाचे लाडू कसे बनवता कमेंट करून नक्की सांगा। तर तीळ मस्त भाजून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित याला थंड करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी, आणि त्यानंतर मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। पण त्याआधी शेंगदाण्याची साल काढायला अजिबात विसरायचं नाही। तर तीळ, गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला एकत्रच वाटून घ्यायचे आहेत। आधी शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, मग तीळ घालायचे आणि मग गूळ घालायचा। तीनही साहित्य एकत्रच मिक्सरला दळून घ्यायचं। ह्यामध्येच वेलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि छान याला तेल सुटेस्तोवर बारीक करून घ्यायचं, म्हणजे लाडू अगदी मस्त वळल्या जातात। आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप देखील ॲड करू शकता। मी नाही ॲड केलं आहे, बट तुम्ही ॲड करू शकता। आणि आता आपल्याला हव्या त्या छोट्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू आपण वळून घेणार आहोत ह्या पद्धतीने। तर मैत्रिणींनो, आहे की नाही झटपट होणारे लाडू, अगदी 10 ते 15 मिनटात हे तिळगुळाचे लाडू बनून तयार होतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी हे लाडू नक्कीच आवडतात। तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की बनवा। कसे वाटले ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही बघू शकता किती मस्त छान असा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे। ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहे। तसंही मी तिळगुळाचे लाडू थोडे जास्त बनवते, कारण संक्रांत झाल्यानंतर देखील माझे मुलं हे लाडू अगदी आवडीनेच खातात। तर ह्या पद्धतीने मी सगळे लाडू आता वळून घेतलेले आहेत। दिसायला अतिशय सुंदर असे दिसत आहेत। तुम्ही देखील ह्या पद्धतीने ह्या मकर संक्रांतीला लाडू नक्की बनवा। कसे वाटले ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या अगदी भरभरून शुभेच्छा।